हॅलो हाय नमस्ते, मी आहे स्नेहा आणि तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। हे बघा आमची सकाळ झाली, आम्ही एकदम फ्रेश वगैरे झालो, रेडी झालो, मस्त चहा पाणी झालंय आणि आमच्या आरूचं बघा असा हाती मोबाईल धरला की तिचं हाय सुरू होतं। तिला माहिती राहतं की असा हाती मोबाईल धरला की इकडे हाय वगैरे आपल्याला करावंच लागतं आणि आरू लगेच तयार होऊन जाते। चला आज मला करायचंय स्वयंपाक। आता लागते स्वयंपाकाला, आता वाजले घड्याळीत 11:30 आणि माझा स्वयंपाक व्हायचाच आहे आणखीन सध्या। आता लागते स्वयंपाकाला आणि नंतर बाकीचा ब्लॉग शूट करते आणि मग तुम्हाला दाखवते। आता नेमकं सकाळचंच आहे, सकाळची नेमकी माझी स्टार्टिंग झाली। काय झालं कारू? हे बघा काय झालं पिल्ला? ठीक आहे जाऊ, भूर जायचंय तिला। भूर जायचं? कुठं जायचं भूर? आणि आरूच इकडे रडणं थोडं सुरू आहे, तिला जायचं राहतं बाहेर। तिला बाहेर सारखं बाहेर आवडते, घरात काही तिला आवडत नाही। चालली ती आता बाहेर। तेजू आली की तेजूच्या फार अंगावर आहे, तेजू खूप मस्त तिला छान सांभाळते। चला तर मग आता लागते माझ्या कामाला, स्वयंपाकाला। चला बाय। आता वाजले संध्याकाळचे 7 आणि आम्ही कालपासूनच ठरवलं होतं की आज संध्याकाळच्या जेवणामध्ये आम्ही साऊथ इंडियन थीम ठरवलेली आहे। कॉस्ट्यूम वगैरे तर आम्हाला घालायचं नाही, पण जेवणाची आमची साऊथ इंडियन थीम ठरलेली आहे। आज आम्हाला साऊथ इंडियनच फूड बनवायचं आहे आणि त्याचीच तयारी आम्ही करत आहोत। ताईने सकाळीच म्हणजे कालपासूनच इडल्याचं पीठ वगैरे डोशासाठी टाकून ठेवलेलं होतं आणि आता त्याचीच आम्हाला तयारी करायची आहे। बघू आता काय काय बनवायचं आहे। अक्कूला खायचे आहे अप्पे आणि आम्हाला सगळ्यांना खायचे डोसे। त्याच्यासाठी मी बटाटे कुकरमध्ये उकडायला टाकलेलेच आहे। बटाटे झालेले आहे, लसूण वगैरे सोलून झालेलं आहे। आता आम्हाला करायची आहे चटणीची तयारी। आता आम्ही लागतो तयारीला आणि तुम्हाला सांगतोय की आमच्या रेसिपी कशा झाल्या आणि तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करते की नेमकं आज बनवलं तरी काय काय बनवलंय। चला तर तुम्ही आमच्यासोबत कंटिन्यू करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील। चला तर आता करूया आपण तयारी। लागते आता स्वयंपाकाला, दोघी मिळून पण स्वयंपाक करतो। ताई पण आलेले आहे आणि इकडे बघा देवघर मस्त दिसतंय आमचं। नवरात्र आहे म्हटलं तर एकदम प्रसन्न प्रसन्न वाटतंय आणि आज आहे नवरात्राचा 5वा दिवस आणि आज होता ग्रीन कलर। तर मग मी साडीमध्ये मला काम वगैरे जमत नाही, मुलांचं आवरावं लागतं, त्यांना घ्यायला जावं लागतं। तर मग मी आज हा ग्रीन ड्रेस वेअर केलेला आहे। तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंट करा आणि तुमचं काय। अगं नाही मम्मी, तू कोणाच्या हातात फोन पकडायला दिलं होतं? ते नवरात्रीचा व्हिडिओ टाकला तर तुला ब्रश दिसत आहे का? व्हिडिओवरच गायब होते। अगं ब्रश इथं पाहिला मी आता, इथं पिवळाच ना, याच्या जवळ ग्लास जवळ पाहिला होता मी। पाय आहे का? ए ब्रश इकडं कोणती काय काढ राहिली आणि तेल पण कमी लागतं आणि बचत पण पाय गं अद्रक पण काढते चांगलं म्हणजे होऊन जाते फुलके पण भारी वाटते ना। थोडंसं तेल टाकलं जास्त म्हणजे इडलीचं बॅटर मस्त फर्मेंट झालं आहे। इडलीच्या पिठापासूनच आपण 2-4 प्रकारचे आयटम बनवू शकतात। तर मग मी याच्यात कांदा, कोथिंबीर आणि थोडंसं जिरं वगैरे टाकून मिश्रण तयार केलं आणि इकडे अप्पे बनवायला घेतले आणि ताई चटणी बनवत होत्या आणि आमच्या आरूचं हे बघा कसं खेळणं। तिला भांडे खूप आवडतात, रॅकमध्ये लावलेली भांडे ती काढत राहते आणि सारखी खेळत राहते, सगळी रॅक रिकामी करून टाकते। नंतर हे बघा अप्पे इतके सॉफ्ट आणि स्मूथ झाले होते, लगेच टच जरी केलं तर म्हणजे पलटी व्हायची, उलटल्या जात होते, म्हणजे असे चिटकले वगैरे नाही। वरून थोडंसं तेल लावून घेतलं आणि पुन्हा त्याला पलटी केलं ना एकदम मस्त क्रिस्पी आणि छान होतात। इकडे माझे अप्पे होत आले आहे आणि ताईची चटणी रेडी झाली। ताईने घेतले भांडे धुवायला, त्या म्हटलं तेव्हापर्यंत मी भांडे तरी धुवून घेते म्हणजे जास्त करून राडा राहत नाही। आणि माझे अप्पे पण बघा एक एक टप्पा करून भरपूर असे आम्हाला अप्पे बनवायचे होते। बघा किती मस्त छान आणि स्मूथ आणि क्रंची आणि क्रिस्पी झाले असं वाटत आहे। बघता बघता आणि करताच खायची इच्छा होती। अप्पे खरंच खूप मस्त टेस्टी झाले। तुम्हालाही जर रेसिपी हवी असेल तर तुम्ही असं कमेंट करा की रेसिपी हवी आहे,
मग मी तुम्हाला नक्की याची रेसिपी शेअर करेन. आणि नंतर त्याच इडलीच्या बॅटरचं मी काय केलं, एकदम म्हणजे नॉर्मली मीठ वगैरे टाकून असे पॅनकेक तयार केले. छोटे छोटे डोसे उत्तप्पा टाईप एकदम स्पॉन्जी झाले होते. हे केले होते आरूसाठी. म्हटलं आपण सगळे तर खात बसतो, पण लेकराच्याही पोटात काहीतरी गेलं पाहिजे आणि तिचंही पोट भरलं पाहिजे. हे बघा, इकडे माझी शेंगदाण्याची चटणी केली मी. खोबरं वगैरे नव्हतं, पण मस्त होती शेंगदाण्याची चटणी. इकडे आपली बटाट्याची चटणीही रेडी झाली. नंतर आम्ही जेवण करायला बसलो. मस्त छान असं इकडे जेवण वगैरे केलं. ताईने आरूला भरवलं. तेव्हापर्यंत डोसे करायचे होते, काही मी केले. नंतर आकू म्हटली मम्मी मी ट्राय करते. नंतर तिने डोसे बनवायला घेतले, कारण तिला पण कुकिंगची खूप म्हणजे आवड आहे. जे म्हटलं ते ॲटम ती बनवते, ट्राय करते. बघा इकडे मस्त डोसे वगैरे तिने बनवून घेतले. इकडे आकूचं डोसा बनवणं सुरू आहे आणि तेजू इकडे जेवते. थँक्यू. फर्स्ट स्टेप टेक अ पॅन. ताई आरूला अक्षूला वाढून देते आणि अक्षू इकडे जेवायला असते. आज आम्ही हाऊ टू मेक परफेक्ट डोसा. फर्स्ट स्टेप टेक अ पॅन अँड ॲडेड सम ऑइल अँड देन बॅटर ॲड सम पॅन अँड देन गोल राऊंड. गुड इंग्लिश. चांगलंय. शिक, आणखीन इंग्लिश शिक, चांगली प्रगती कर. मस्त फुल इंग्लिश. चांगली मजा थट्टा करते तेजू. चला झालं का इकडे अप्पे पण मस्त होते छान आमची इकडे डोसा पण झाला. अक्कू मॅडम करत आहे. आणि ही गरम गरम खायचं काम करती. चटणी खायचं काम चालू. थोडी डोसा, इडली, सांबार, चटणी. त्यानंतर इकडे आमचा सगळा स्वयंपाक रेडी झालेला. डोसे, अप्पे, उत्तप्पे जे काही सगळं होतं खाली घेतलं. सगळ्या मुलांचे जेवण वगैरे झाले. नंतर आम्ही बसलो जेवायला. इकडे मस्त आम्ही छान जेवण वगैरे करून घेतलं. नंतर भांडे घासले आणि आम्ही ठरवलं होतं की आज जायचं आम्ही गरबा खेळायला. बरेच दिवस म्हणजे थोडेच दिवस राहिलेले आहे आणि गरबा तर खेळलाच पाहिजे. आणि जेवण लवकर करून घेतले, त्यामुळे काही टेन्शन नव्हतं. भांडे वगैरे काम आवरून आम्ही गेलो नंतर गरबा खेळायला. चला तर एन्जॉय करा आमच्यासोबत. मस्त इकडे गरबा वगैरे खेळून घेतला आणि बॉम्बे गरबा म्हणतात तो पण केला. आम्हाला खेळायला फार मज्जा आली आणि फुल एन्जॉय पण केला. एन्जॉयमेंट माणसांनी केलीच पाहिजे. नंतर आयुष्य एकदाच भेटतं. कोण काही म्हणे याचा बिलकुल विचार नाही करायचा. आपलं मस्त खेळून घ्यायचं, एन्जॉय करून घ्यायचं. जीवन माणसाला एकदाच भेटतं, एकच चान्स भेटतो. आणि पुढं जर म्हटलं की पुढचा जन्म कधी येईन कोणी पाहिला नाही आणि कोणी काही खेळलेलं नाही. मग तिकडे आमचं खेळून झालं आणि मग दुसऱ्या मयूर पार्कच्या गार्डनमध्ये गेलो. मुलांचं चाललं होतं की तिकडेच जायचं, कारण तिकडे घसरगुंडी, झोके आहे, कारण त्यांना खेळायला एन्जॉय करायला भेटतं. आमचं तर होऊन जातं. मग आम्ही तिकडे गेलो. मस्त छान आजचा दिवस असा घालवला. नक्की कमेंट करा. तुम्हाला आजचा व्हिडिओ आपला कसा वाटलाय नक्की कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. असेच नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या. चला बाय.